चला तर मग आज आपण 10वीच्या गणितामधला एक खूप महत्वाचा विषय शिकूया, वर्ग समीकरणे, आणि तोही अगदी सोप्या भाषेत. चला एका इंटरेस्टिंग गोष्टीने सुरुवात करूया. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की याला क्वाड्रेटिक असं का म्हणतात? खरं तर हे नाव आलंय लॅटिन शब्द क्वाड्रेटासवरून, ज्याचा अर्थ होतो चौरस. ठीक आहे, तर सगळ्यात आधी प्रत्येक वर्ग समीकरणाचा पाया काय असतो, त्याचा मूळ आराखडा कसा दिसतो ते समजून घेऊया. हे बघा, हे आहे त्याचं सामान्य रूप. आज आपण पुढे जे काही शिकणार आहोत त्या सगळ्याची सुरुवात इथूनच होते. समीकरणाला ax² + bx + c = 0 या रूपात आणण्यापासून. हे विसरू नका, कारण हे खूप खूप महत्वाचं आहे. बरं, तर आता आपल्याकडे असलेलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं हत्यार म्हणजे ही समीकरणं सोडवण्याचा सगळ्यात वेगवान मार्ग, तो म्हणजे अवयव पद्धत. यामागची मूळ कल्पना एकदम सोपी आहे. आपल्याला काय करायचंय तर मधलं पद आहे ना bx, त्याला अशा दोन नवीन पदांमध्ये फोडायचंय की ज्यामुळे आपल्याला संपूर्ण समीकरणाचे अवयव अगदी सहज पाडता येतील. आता हे उदाहरण बघा. आपल्याला इथे अशा दोन संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार 6 असेल आणि बेरीज 5. मग कोणत्या आहेत त्या संख्या? बरोबर, 2 आणि 3. तर मग पुढची पायरी काय? आपण समीकरण पुन्हा लिहूया, पण यावेळी 5x ऐवजी 2x + 3x लिहूया. आता बघा, असं केल्यामुळे काय होतं, आपण पदांचे गट पाडू शकतो आणि मग आपल्याला एक सामायिक अवयव मिळतो जो आपल्याला उत्तराच्या अगदी जवळ घेऊन जातो. आणि झालं, आपल्याला उत्तर मिळालं. ह्या समीकरणाची 2 मुळे म्हणजे 2 उत्तरं आहेत -2 आणि -3. सोपं आहे ना? पण प्रत्येक वेळी अवयव पाडणं इतकं सोपं असेलच असं नाही, बरोबर? मग अशावेळी काय करायचं? घाबरू नका, त्यासाठी एक असं शक्तिशाली साधन आहे जे प्रत्येक वेळी हमखास काम करतं. आणि ते साधन म्हणजे हे प्रसिद्ध वर्ग समीकरणाचं सूत्र. श्रीधराचार्यांनी दिलेलं हे सूत्र मुळं शोधण्याची एक 100% खात्रीशीर पद्धत आहे. याचा वापर करणं तर खूपच सोपं आहे. फक्त समीकरणातून a, b आणि c च्या किमती ओळखा, त्यांना या सूत्रात टाका आणि मग फक्त पायरी पायरीने गणित सोडवत जा. बस. चला, आता एका अशा पद्धतीबद्दल बोलूया जी खूप इंटरेस्टिंग आहे. ही पद्धत फक्त उत्तर नाही देत, तर हे सगळं का आणि कसं काम करतं हे सुद्धा दाखवते. ही पद्धत बीजगणिताला अक्षरशः एका चित्रात बदलते. पण याला पूर्ण वर्ग पद्धत असं का म्हणतात? कधी विचार केलाय? कारण याच्या नावातच एक सुंदर भूमितीची रचना लपलेली आहे. ठीक आहे, तर चला एक कल्पना करूया. आपल्याकडे x² + 6x + 5 = 0 हे समीकरण आहे. यातल्या फक्त x² + 6x ह्या भागाकडे लक्ष द्या. हे म्हणजे काय? तर एक चौरस आहे ज्याची बाजू x आहे आणि त्याच्या बाजूला एक आयत आहे ज्याची लांबी 6 आणि रुंदी x आहे. आता गंमत बघा. आपण काय करू शकतो? तो जो आयत आहे ना, त्याचे 2 समान तुकडे करूया आणि मग एक तुकडा त्या x² चौरसाच्या खाली लावूया आणि दुसरा बाजूला. असं केल्यावर काय दिसतंय? एक मोठा, जवळजवळ पूर्ण झालेला चौरस. फक्त एक छोटा कोपरा रिकामा आहे, नाही का? आणि तो जो रिकामा कोपरा आहे तो तुकडा किती मोठा असेल? तो असेल 3x3 मापाचा एक छोटा चौरस, म्हणजे त्याचं क्षेत्रफळ झालं 9. आणि इथेच खरी गंमत आहे. जसंही आपण ते 9 त्यात मिळवतो, आपला तो चौरस पूर्ण होतो. म्हणजेच x² + 6x + 9 हे x + 3 चा वर्ग बनतं. आणि मूळ समीकरण इतकं सोपं होतं की ते लगेच सुटतं. किती भारी आहे, नाही का? बीजगणिताचं चित्रच तयार झालं. बरं, आत्तापर्यंत आपण उत्तरं शोधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या. पण विचार करा, जर आपल्याला समीकरण न सोडवताच उत्तराचं स्वरूप कसं असेल हे आधीच कळलं तर? हो, हे शक्य आहे. त्यासाठी एक खास साधन आहे. आणि त्याला म्हणतात विवेचक किंवा डिस्क्रिमिनंट. हे वर्ग समीकरणाच्या सूत्रातलाच एक छोटासा भाग आहे. पण हा भाग इतका महत्वाचा आहे की तो आपल्याला उत्तराच्या आत डोकावून पाहण्यासाठी जणू काही एक्स-रे विजनच देतो. हे खूप सोपं आहे. विवेचकाची किंमत धन आहे, शून्य आहे की ऋण आहे, यावरून आपल्याला लगेच कळतं की मुळं नेमकी कशी असणार आहेत. ती 2 वेगवेगळी असतील, समान असतील की वास्तव संख्या नसतील. ठीक आहे, तर आपण आत्तापर्यंत भरपूर काही शिकलो. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ह्या सगळ्या ज्ञानाचा परीक्षेत प्रभावीपणे वापर कसा करायचा? चला तर मग परीक्षेसाठी एक मास्टर प्लॅन बघूया. सगळ्यात आधी नेहमी समीकरण सामान्य रूपात लिहा. मग फॅक्टरायझेशन करून बघा, कारण ती सगळ्यात वेगवान पद्धत आहे. जर त्याने नाही सुटलं किंवा संख्या खूप अवघड वाटल्या तर सरळ आपलं सूत्र वापरा.
आणि हो, उत्तर आल्यावर ते समीकरणात परत टाकून तपासायला विसरू नका. आज आपण बीजगणिताला एकाच चित्रात बदलून पाहिलं. हे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतं की गणितातले जे अनेक नियम आपल्याला फक्त अमूर्त वाटतात, त्यांच्यामागे अनेकदा एक साधं, सुंदर आणि सोपं चित्र लपलेलं असतं. फक्त ते